जय शिवराय मित्रांनो राज्यात 2025 मध्ये फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टी, गारपीट याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि अशाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर आज 22 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाईल, कोणत्या कालावधीसाठी कोणत्या जिल्ह्याला ही नुकसान भरपाई मिळणार आहे हे सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विविध विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रस्ताव दाखल करण्यात आले होते आणि याच प्रस्तावाच्या अनुषंगाने 337 कोटी 41,53,000 रुपये एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो नुकसान भरपाई वितरित करीत जात असताना एक वेळ शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान म्हणून वितरित करण्यात यावी। कोणत्याही शेतकऱ्यांना या मदतीचं दोन वेळेस किंवा दुबार वाटप होणार नाही याची काळजी घ्यावी। याचप्रमाणे या मदतीचे नुकसान भरपाईचं वितरण हे आधार डीबीटीच्या माध्यमातून करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो या जीआरच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामधील 19 जुलै 2025 च्या प्रस्तावानुसार लातूर जिल्ह्यातील 84 शेतकऱ्यांना 7,44,000 रुपये, याच्यानंतर 19 जुलै 2025 च्या प्रस्तावानुसार एप्रिल 2025 मध्ये बाधित झालेल्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील 2,955 शेतकऱ्यांना 2,44,88,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो याचप्रमाणे मे 2025 मध्ये झालेल्या नुकसानीकरता छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील 64,423 शेतकऱ्यांना 57,45,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील 30,302 शेतकऱ्यांना तब्बल 28 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, तर लातूर जिल्ह्यातील 13,490 शेतकऱ्यांना 10,85,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो याच्यानंतर पुणे विभागातील 21 जुलै 2025 च्या प्रस्तावानुसार पुणे या जिल्ह्यामधील जवळजवळ 46,029 शेतकऱ्यांना 25,96,00,000 रुपये, तर 1,395 शेतकऱ्यांना 96,77,000 रुपये अशी एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या नुकसानीकरता मदत देण्यात आलेली आहे। याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या नुकसानीकरता 83 शेतकऱ्यांना 15,86,000 रुपये, तर सातारा जिल्ह्यातील मे महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 14,695 शेतकऱ्यांना 7,91,50,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। सांगलीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 1,103 शेतकऱ्यांना 1,19,83,000 रुपये, मार्च महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 261 शेतकऱ्यांना 25 लाख रुपये, तर मे 2025 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 664 शेतकऱ्यांना 42,59,000 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील एप्रिल मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 321 शेतकऱ्यांना 44 लाख रुपये, तर मे 2025 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 32,440 शेतकऱ्यांना 40,43,45,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 160 शेतकऱ्यांना 4,47,000 रुपये, 28 शेतकऱ्यांना 1,81,000 रुपये, तर मे 2025 मधील नुकसानग्रस्त झालेल्या 10,284 शेतकऱ्याला 3,45,39,000 रुपये अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। एकंदरीत पुणे विभागातील 1,07,463 शेतकऱ्यांना फेब्रुवारी ते मे या कालावधीसाठी 81,27,27,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाधित झालेला विभाग होता नाशिकमध्ये 21 जुलै 2025 च्या प्रस्तावानुसार एप्रिल 2025 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या नाशिक जिल्ह्यातील 3,998 शेतकऱ्यांना 3,81,00,000 रुपये, धुळे जिल्ह्यातील 12,215 शेतकऱ्यांना 11,43,00,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांना 90,04,000 रुपये, तर जळगाव जिल्ह्यामधील 4,855 शेतकऱ्यांना 4,53,17,000 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यामधील 7,268 शेतकऱ्यांना 7,18,46,000 रुपये असे एकूण एप्रिल महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या नाशिक विभागातील 29,068 शेतकऱ्यांना 27,86,34,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो याचप्रमाणे मे मध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। मे महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी नाशिक जिल्ह्यातील 35,876 शेतकऱ्यांना 22,09,00,000 रुपये, धुळे जिल्ह्यातील 3,742 शेतकऱ्यांना 3,56,00,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 406 शेतकऱ्यांना 43,91,000 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 19,878 शेतकऱ्यांना
19,96,00,000 रुपये, तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील 16,177 शेतकऱ्यांना 11,74,20,00,000 रुपये अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आणि मे 2025 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या नाशिक विभागातील 76,079 शेतकऱ्यांना 57,80,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आणि एकूण फेब्रुवारी ते मे या कालावधीमध्ये नाशिक विभागातील 1,05,147 शेतकऱ्यांना 85,67,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। कोकण विभागातील फेब्रुवारी आणि मार्च साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ 85 आणि 222 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यासाठी 14 लाख ते साधारणपणे 15 लाखाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। एप्रिल 2025 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या ठाणे जिल्ह्यातील 496 शेतकऱ्यांना 27 लाख रुपये, पालघर जिल्ह्यातील 301 शेतकऱ्यांना 16 लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील 1005 शेतकऱ्यांना 68 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 30 शेतकऱ्यांना 3 लाख रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 134 शेतकऱ्यांना 9,15,000 रुपये असे एकूण 1966 शेतकऱ्यांना 1,24,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर मे महिन्यातील नुकसानी करता ठाणे जिल्ह्यातील 392 शेतकऱ्यांना 20 लाख रुपये, पालघर जिल्ह्यातील 7,542 शेतकऱ्यांना 5,78,000 रुपये, रायगड जिल्ह्यातील 2,344 शेतकऱ्यांना 1,62,00,000 रुपये, याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील 153 शेतकऱ्यांना 7 लाख रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 904 शेतकऱ्यांना एकूण 30 लाख रुपये असे एकूण मे आणि एप्रिल या दोन्ही महिन्यासाठी कोकण विभागातील 13,608 शेतकऱ्यांना 9,38,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचप्रमाणे अमरावती विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याच्यासाठी आपण जर पाहिलं तर अमरावती विभागातील एप्रिल महिन्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 1174 शेतकऱ्यांना 1,77,00,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 18 शेतकऱ्यांना 2,22,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 3,823 शेतकऱ्यांना 4,17,00,000 रुपये असे एकूण 5,015 शेतकऱ्यांना 5,96,00,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचप्रमाणे मे 2025 साठी 20 जुलै 2025 प्रस्तावानुसार अमरावती जिल्ह्यातील 19,910 शेतकऱ्यांना 25,66,00,000, अकोला जिल्ह्यातील 11,026 शेतकऱ्यांना 13,17,00,000, यवतमाळ जिल्ह्यातील 6,754 शेतकऱ्यांना 8,34,00,000, बुलढाणा जिल्ह्यातील 11,086 शेतकऱ्यांना 11,38,00,000, वाशिम जिल्ह्यातील 938 शेतकऱ्यांना 1,66,00,000 असे एकूण अमरावती विभागातील एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यातील नुकसानग्रस्त 54,729 शेतकऱ्यांना 66,19,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, नागपूर विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याच्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 252 शेतकऱ्यांना 20 लाख रुपये, तर मे महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी 5,061 शेतकऱ्यांना 3,06,27,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या नुकसानी करता 61 शेतकऱ्यांना 7 लाख रुपये, तर मे महिन्यामध्ये झालेल्या नुकसानी करता 237 शेतकऱ्यांना 25,21,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 132 शेतकऱ्यांना 8,71,000 रुपये, तर मे मध्ये 1,629 शेतकऱ्यांना 1,47,77,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये एप्रिलमध्ये 20,089 शेतकऱ्यांना 11,84,00,000 रुपये, तर मे महिन्यामध्ये झालेल्या नुकसानी करता 9,062 शेतकऱ्यांना 5,22,64,000 रुपये, गडचिरोलीमध्ये मार्च महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीमध्ये 1,506 शेतकऱ्यांना 1,27,00,000, एप्रिलमध्ये 799 शेतकऱ्यांना 67 लाख आणि मे महिन्यामध्ये झालेल्या 5,338 शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 4,38,00,000 रुपये। याचप्रमाणे मार्च महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 333 शेतकऱ्यांना 25 लाख रुपये, एप्रिल महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 729 शेतकऱ्यांना 88,79,000 रुपये आणि मे महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 4,966 शेतकऱ्यांना 5,20,48,000 रुपये असे एकूण नागपूर विभागामधील 50,194 शेतकऱ्यांना 34,91,00,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत राज्यातील उदाहरण आपण पाहिलं तर सर्व विभागाचे मिळून 3,98,603 शेतकऱ्यांना 337,41,53,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवण्यात आलेला होता। आता लवकरच या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या जातील आणि याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची केवायसी करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वितरण केलं जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतीक्षित असलेली नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीमध्ये झालेल्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ही मदत वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता।
याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. धन्यवाद.